मंदिराच्या बाहेरून रोडवरून जाण्याची श्रद्धा आहे, पण तो पाया असं पडतो. श्रद्धा आहे, परंतु ती श्रद्धा विकसित श्रद्धा नाहीये. गुरुवर, साधूवर, शास्त्रावर आधारित ही श्रद्धा नाहीये. आणि म्हणून ही श्रद्धा आपली जर जोपासायची असेल तर हा ॲडव्हान्स गीता कोर्स आहे. ज्या ॲडव्हान्स गीता कोर्स मध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतो, विशेषतः भक्तीची एबीसीडी, जिला आपण इस्कॉनची एबीसीडी म्हटलं तरी चालेल. तर हे 4 गोष्टी आहेत ज्या भक्तिमय जीवनामध्ये प्रत्येक साधकाला करणं अत्यंत गरजेचं आहे. ए स्टँड फॉर असोसिएशन, बी स्टँड फॉर बुक रीडिंग, सी स्टँड फॉर चॅन्टिंग आणि डी स्टँड फॉर डाईट अँड डान्स. ही इस्कॉनची एबीसीडी आहे, तो श्रद्धा विकसित करण्याची एबीसीडी आहे. आणि आज मला जो विषय दिलेला ए आणि बी दोघेही एकत्र करायला सांगितलेले आहेत. आणि तुमचं बॅड लक का गुड लक मला माहिती आहे, परंतु आज पीपीटी काही दिसत नाहीये, त्यामुळे आपल्याला प्रयत्न करावा लागेल. कारण बॅड लक यासाठी, कारण प्रवचन फार वेळ चाललं असतं, कारण पीपीटीवर बोलायला मला अजून बोलावं आणि मग ते 15 स्लाईड असते तरी 2-3 तास गेले असते. आता मला वाटतं स्लाईड कमी होतील आणि मग आपलं प्रवचन वेळेत संपेल. तर आज आपण जी श्रद्धा आहे, जसं आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक म्हण आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि म्हणून फार गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये जर आपल्या भक्तिमय जीवनाला अग्रेसर करायचं असेल तर भक्तांचा संघ करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या भौतिक जगात आपण पाहणार, जर एखाद्याला चोर बनायचं असेल तर चोरांच्या संघात जावं लागेल, जर एखाद्याला व्यापार करायचा असेल तर व्यापाराच्या संघामध्ये जावं लागेल. तसं जर आपल्याला भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर भक्तांच्या संघात जाणं हे अत्यंत अनिवार्य आहे. आणि म्हणून भक्तांच्या संघामध्ये येत असताना 4 मुख्य उद्देशांची आज आपण चर्चा करू. सगळ्यात पहिला उद्देश आहे संघाचा प्रभाव काय आहे, की या संघामध्ये काय प्रभाव होऊ शकतो, हा पहिला विषय राहील. दुसरा विषय राहील की जर चुकीच्या संघाचा प्रभाव झाला तर शास्त्रात अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्यांचा संघ चुकीचा झाला थोड्या क्षणासाठी आणि त्या चुकीच्या संघामुळे अनेक जीवन परिवर्तित झाले, अनेक घटना शास्त्रामध्ये घडलेल्या आहेत. पुन्हा दुसरा विषय असत संघाचा प्रभाव काय. तिसरा विषय की साधूंचा जो संघ आहे त्यांचा संघ केल्यानंतर काय परिवर्तन होतं, हा तिसरा विषय. आणि चौथा विषय की नक्की आपल्याला भक्तांच्या संघात यायचंय म्हणजे करायचं काय. नक्की भक्तांच्या संघामध्ये आल्यानंतर आपण अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे आपली भक्तिलता खऱ्या अर्थाने वाढेल, भक्तिलता खऱ्या अर्थाने फलीभूत होईल. नाहीतर बऱ्याच वेळा आपण योग्य त्या संघात जातो पण योग्य ती कार्य नाही केली तर त्याचा दुष्परिणाम पण आपल्याला भोगावा लागतो. म्हणून संघाचा प्रभाव याविषयी एक छोटीशी गोष्ट लहानपणी आपण सर्वांनीच ऐकली असेल. एका पोपटाच्या घरट्यामध्ये 2 पिल्लांनी जन्म घेतला आणि मग ते वाढत असताना एका पारध्याने त्याला पकडलं. त्या 2 पिल्लांना तो पारधी घेऊन गेला आणि त्यांनी त्या पिल्लांना 2 पिंजऱ्यामध्ये विकण्यासाठी बाजारात तो तयार झाला. एक जो पिंजरा आहे तो काही साधुगण व्यक्ती, चांगल्या वृत्तीचे व्यक्ती आपल्या घरी घेऊन गेले आणि दुसरा जो आहे तो काही चोरी कवाळी करणाऱ्या लोकांच्या मोरक्याने तो घेऊन गेला. आणि मग एक दिवशी एक राजा त्या जंगलाचा राजाचा त्या जंगलामध्ये फिरत असताना
त्याने पाहिलं की एक पोपट जो आहे तो लुच्चा, लफंगा, मारा, कापा असा शब्द उच्चारण करतोय. राजाला आश्चर्य वाटलं की हा पोपट जो असं का उच्चारण करतोय. आणि मग पुढे गेल्यानंतर या बसा, आपलं स्वागत आहे, थंड पाणी प्या अशा गोड शब्दात दुसरा पोपट बोलू लागला. आणि मग राजाने विचार केला, राजाने परिणाम काय कशामुळे घडले. आणि मग राजाच्या लक्षात आलं की जसा संग तसा रंग. आणि म्हणून फार गरजेचं आहे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक अशा भक्तांचा संग ज्यांच्यामुळे आपलं जीवन परिवर्तित होईल, जीवनामध्ये परिवर्तन करण्याची इच्छा होईल. नाहीतर एक श्लोक आपण म्हण म्हणतो, त्याला म्हणी म्हणायच्या, डवळ्या संगे बांधला पोवळ्या, वान नाही पण गुण लागला. नाही, ही म्हण आपल्याकडे विरुद्ध अर्थाने घेतात, परंतु भक्तांच्या संघामध्ये भले आपल्याला वान नाही लागलं तरी चालेल, पण त्या भक्तांचा गुण लागणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून फार गरजेचं आपल्याला भक्तांच्या संघामध्ये येणं, कारण भक्तांच्या संघामध्येच परिवर्तन होतं. या भौतिक जगामध्ये आता हे छोटस चुकीचं उदाहरण होऊ शकतं म्हणा, परंतु ज्या प्रकारे संघामध्ये आल्यानंतर आपण पाहतो की जसं काही लोक ड्रिंक करत असतात, कधी एकटे ड्रिंक करायला फार कमी लोक बसतात. आम्ही कधी केलं नाही आयुष्यात, पण हे उदाहरण मी ऐकलं. पण ज्यावेळी ते ड्रिंक करायला एकत्र बसतात त्यावेळी अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. एक, ते ड्रिंक करत असताना त्यांची काय होते, कॅपॅसिटी वाढते. कोणी जरा जास्त प्यायला हेही जरा बोलण्याच्या नंतर जास्त पिऊन जात, ते काय होतं, कॅपॅसिटी इन्क्रीज होते. दुसरं, ते चर्चा कोणाची करतात, तिसऱ्या व्यक्तीची करतात. तो इतकं बाटली घेतो, इतका खंबा घेतो, हे करतो ते करतो, चर्चा कोणाची होते, तिसरा, जो त्याच्यामध्ये प्रावीण्य त्याने प्राप्त केलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण ज्यावेळी एका अनुभवी भक्तांच्या संघामध्ये येतो त्यावेळी आपली देखील भक्ती करण्याची इच्छा, जी आजकालच्या या भौतिक जगातल्या तथाकथित वृत्तीमुळे निघून गेलेली आहे. आताच गर्भाधान झालेलं आहे, नाही, भौतिकवादी लोक अशा प्रकारचे डान्स, अशा प्रकारचे नृत्य, अशा प्रकारचे सिनेमा. मी आताच कुठेतरी एक व्हिडिओ ऐकला गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पा भक्ताला प्रार्थना करतायत की बाबा रे, तुझे मोदक नको, पण लाऊडस्पीकरचा आवाज कमी कर. तुझी आरती नको, तुझी आरती मला नको, पण ती असलीच गाणी आधी बंद कर. ही गणपती बाप्पाची प्रार्थना आहे. हा चांगला व्हिडिओ आहे. तर सांगण्याचं तात्पर्य आपल्या जीवनामध्ये सत्संगामध्ये आल्यानंतर परिवर्तन अवश्य होणार आहे. आणि म्हणून आपल्याला संघामध्ये यायला पाहिजे. असंच संघाने काय होतं, उपदेशामृत हा रूप गोस्वामी पादांचा ग्रंथ आहे आणि जवळजवळ 1,00,000च्या वरती त्यांनी श्लोकांची रचना केलेली आहे. या 1,00,000 श्लोकांचं पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी सिलेक्टिव्ह 12 श्लोक निवडलेले. बघा, 1,00,000 श्लोकातील केवळ आणि केवळ 12 श्लोक निवडले. आणि या 12 श्लोकामध्ये दोनदा रूप गोस्वामी पाद सांगतायत की जर आपल्याला आपली भक्ती लता वाढवायची असेल तर अत्याहार प्रयासच प्रजल्पो नियमाग्रह जनसंगच संगाले, की जे या भौतिक जगामध्ये भौतिकवादी लोक आहेत, इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न झालेले आहेत, अशा लोकांच्या संघापासून आपण वाचलं पाहिजे. उत्साह निश्चया धैर्य तत्कर्म प्रवर्तना संग त्यागो. काय म्हणतात ते, की अशा लोकांचा आपण संग त्यागला पाहिजे ज्यामुळे आपली भक्तिलता उमजून जाईल. आणि म्हणून अचूक संघाचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या रामायणामध्ये घटना आहे. रामायणामध्ये आपण पाहतो
की माता कैकेयी तिचं भगवंतावरती इतकं प्रेम आहे की भरतापेक्षाही माता कैकेयीचं रामचंद्रावर प्रेम. ज्यावेळी माता सीता आणि रामचंद्र यांचा विवाह होतो आणि मिथिलेवरून हे सर्वजण जनकपूरवरून अयोध्यामध्ये येतात, तर माता कैकेयी इतकी प्रसन्न होते. माता कैकेयी आपला कनक महल आहे. आज जर अयोध्यामध्ये आपण गेलो तर अयोध्यामध्ये सोन्याचा महल होता असं सांगितलं जातं. जो दशरथ महाराजांनी कैकेयीसाठी बनवलेला होता तो पूर्ण महल कैकेयीने सीता मातेला भेट दिला होता. ही माझ्यातर्फे तुला भेट. इतकं प्रेम तिचं रामचंद्रांवर होतं. परंतु ज्यावेळी तिने मंथराचा अचट संग केला, एका दासीचा अचट संग केला, तिची दासी आहे, तिने काय सांगितलं? अनेक गोष्टी सांगितल्या, परंतु वस्तुतः काय गोष्ट सांगितली की तुला राजमाता म्हणून संबोधण्यात येणार नाही, राजमाता कौशल्याला संबोधित करता येईल. आणि मग इतका असत संग झाला की त्या थोड्याशा असत संघामुळे कैकेयीचं नाव रामायणामध्ये विलन म्हणून घेतलं जातं. तितकंच नव्हे, भगवंताला वनवासामध्ये 14 वर्ष जावं लागलं. खरं तरी भगवंताची योजना होती, परंतु इथून अनुग्रहाय भक्तानाम आपल्याला शिकायचं आहे की अभक्तांचा संग किंवा असत संग किती भयानक आहे. कारण जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, जे आपण बोलतो तेच आपल्या चेतनेमध्ये प्रवृत्त होतं. आणि म्हणून असत संग त्यागणं हे अत्यंत गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी या भौतिक जगामध्ये आले आणि भगवान श्रीकृष्णांनी अनंत लीला द्वारकेमध्ये केल्या, या द्वारकेमध्ये भगवंतांच्या सत्यभामा या पत्नीपासून एक पुत्र झाला आणि हा पुत्र कालांतराने असुरांच्या संघामध्ये आला. बघा, भगवंताचा पुत्र भौमासुर हा भगवंतांचा आणि सत्यभामेचा पुत्र आहे साक्षात, पण त्याने आसुरी लोकांचा संग केला आणि याचा प्रभाव काय झाला की हा भौमासुर इतका भयानक झाला की त्याने अनेक स्त्रियांचा छळ सुरू केलेला आहे. शेवटी या भौमासुराला भगवंतांना मारायला लागले. स्वतः भगवंतांनी सत्यभामेच्या आदेशावरून त्या भौमासुराचा वध केलेला आहे. आणि म्हणून असत संग याचा देखील आपल्यावर प्रभाव पडतो. आणि म्हणून आपण असत संघापासून दूर राहिलं पाहिजे. मग असत संघ म्हणजे काय? तर असत संघ म्हणजे ज्या गोष्टी अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जन, ज्या भक्तांच्या संघापासून आपल्याला भक्तीपासून दूर घेऊन जातील. पुन्हा एकदा ऐका, ज्या भक्तिमय सेवेपासून, भक्तांच्या संघापासून, भक्ती करण्यापासून आपल्याला ज्या गोष्टी दूर घेऊन जातील त्याला म्हटलेलं आहे असत संघ. ते कोणी असू शकतात. आता तर असत संघ म्हणजे मोबाईल, त्याचाच आपण किती असत संघ करतो. नुसते रेडिओ बघत असतो. तर त्यापासून आपण वाचलं पाहिजे. भक्तीला ज्यांच्यामुळे बाधा आहे अशा लोकांपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की आता मग ठीक आहे, तुम्ही म्हणता प्रभूजी की साधूंचा संघ केला पाहिजे, साधूंच्या संघामध्ये आलं पाहिजे. तर साधूंचा संघ किती महत्वाचा आहे? जसं सुरुवातीला आपण सांगितलं, आपल्या सनातन धर्मामध्ये ती म्हण आहे, साधू संत येती घरा तुळची दिवाळी दसरा. शास्त्रामध्ये श्लोक आहे, साधू संग सर्व शास्त्र कहे. सगळे शास्त्र सांगते लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतील
ज्यावेळी आपण साधूंच्या संघामध्ये येतो, ओम अज्ञानतिमिरांधस्य, जो आपल्या जीवनामध्ये अंधकार आहे त्या अंधकारातून आपण प्रकाशाकडे किंवा त्या अंधकारामध्ये प्रकाशाचं मार्गदर्शन करण्याचं जे कार्य आहे ते आपल्या जीवनात केवळ आणि केवळ साधू करतात. आणि म्हणून साधू संघ फार महत्वाचा आहे. श्रीमद भागवतामध्ये अनेक भक्तांच्या प्रार्थना आहेत. जसं परीक्षित महाराज, आपल्याला तर माहिती असेल, भागवत दुर्भाग्यवश लोकांना गीता आणि भागवत यामधलाच भेद माहिती नाही. भागवत जे सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना 7 दिवस 7 रात्र गंगेच्या काठावर सांगितलं ते श्रीमद भागवत. त्या श्रीमद भागवतमच्या सुरुवातीच्या आधी ज्यावेळी सुरू होणार त्यावेळी परीक्षित महाराज गंगेच्या काठी गेले. आता परीक्षित महाराजांचे साधू संघ किती महत्वाचा आहे. परीक्षित महाराजांचं जर जीवन चरित्र आपण अभ्यास केला तर परीक्षित महाराजांना गर्भामध्येच भगवंताचं दर्शन झालेलं आहे. ज्यावेळी उत्तरेच्या गर्भावरती अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र फेकलं त्यावेळी उत्तरा भगवंताकडे गेली, पायी पाय कृष्ण मुरारी, भगवंता माझं रक्षण करा. आणि त्यावेळी भगवंत अंगुलिष्ठ मात्रेनं आमट्याच्या साईज एवढे झाले आणि उत्तरेच्या गर्भामध्ये गेले, शंख चक्र गदा पद्म घेऊन, आणि त्यांनी परीक्षित महाराजांना दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर त्या ब्रह्मास्त्रापासून त्यांचं रक्षण केलं. आणि मंडळी, परीक्षित महाराज गर्भानंतर बाहेर आल्यानंतर ते प्रत्येक व्यक्तीचं परीक्षण करू लागले की मी जी गर्भामध्ये पाहिलेली व्यक्ती आहे ती हीच आहे का, ती हीच आहे का, ती दिव्य व्यक्ती कुठे आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचं ते परीक्षण करत होते की गर्भामध्ये मी पाहिलेली व्यक्ती हीच आहे का. आणि म्हणून त्यांचं नाव पडलं परीक्षित, परीक्षण करणारे परीक्षित. तर बघा काय भाग्य आहे परीक्षित महाराज गर्भामध्ये दर्शन. बर युधिष्ठिर महाराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, 5 पांडव, द्रौपदी भगवंताचे अनन्य भक्त. शास्त्रामध्ये दिले आहे जर एक जरी भक्त परिवारामध्ये शुद्ध भक्त झाला तर त्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि असे परीक्षित महाराज ज्यावेळी त्यांना शाप मिळाला की 7 दिवस आणि 7 रात्रमध्ये तुमचा मृत्यू होईल, त्याने सर्व काही सोडलं आणि गंगेच्या काठी गेले. आणि गंगेच्या काठी जाऊन त्यांनी प्रश्न विचारले, 2 प्रश्न विचारले. एक, ज्याला मनुष्य देह मिळाला त्याचं कर्तव्य काय, आणि जो मृत्यूच्या जवळ आहे त्याचं कर्तव्य काय. आणि मग त्यांनी एक सुंदर प्रार्थना केली. कोण प्रार्थना करते? परीक्षित महाराज. कोणच भूयात भगवत अनंतो, की जर यात कदाचित मला पुढचा जन्म मिळाला तर हे ब्राह्मणांनो माझी एकच तुमच्या चरणी प्रार्थना आहे, मला फक्त आणि फक्त साधूंचा संग मिळावा जेणेकरून मी माझी भक्ती प्रगती करू शकतो किंवा माझी भक्ती वाढवू शकतो. ही परीक्षित महाराजांची प्रार्थना. ध्रुव महाराजांचं उदाहरण आपण शास्त्रामध्ये ऐकलेलं आहे. ध्रुव महाराज 5 वर्षाचे बालक 6 महिन्याची तपस्या केली आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी भगवंतांना प्रसन्न केलं. भगवंताने त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर भगवंताने साक्षात विचारलं की तुम्हाला काय वरदान पाहिजे, मागा, मी द्यायला तयार आहे. त्यावेळी ध्रुव महाराजांनी भगवंतांना प्रार्थना केली आहे, सतां प्रसंगां मम वीर्य संविदो भवन्ति रत्कर्ण रसायनं कथा तज्जक्षोणापद वर्गवर्त्मनि श्रद्धारतिर्भक्ती अनेक्रमश्यति. बघा भगवंताला पाहतात ध्रुव महाराज आणि पाहिल्यानंतर भगवंताला काय प्रार्थना करतात, भगवंत मला काय हवं तुमच्याकडून, मला एकच गोष्ट हवी आहे, सतां प्रसंगा मम वीर्य संविदो भवन्ति रत्कर्ण रसायनं कथा. मला अशा व्यक्तींचा संग द्या ज्या प्रकारे समुद्रावर निरंतर लाटा वाहत असतात त्यावेळी तुमची जे भक्त आहेत ते निरंतर भगवंताच्या कथेमध्ये सेवेमध्ये निरंतर मग्न असतात. अशा भक्तांचा संग मला द्या. का? कारण जर अशा भक्तांचा संग तुम्ही मला दिला
तर श्रद्धा आणि माझी भक्ती करण्यामध्ये श्रद्धा रतीर भक्ती अनुक्रमशती, माझी श्रद्धा, माझी रुची, माझी भक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला भक्तांचा संग द्या ही ध्रुव महाराजांची प्रार्थना. आणि म्हणून आपल्याला भक्तांच्या संघामध्ये आलं पाहिजे. लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होईल. जर आपण थोडा जरी भक्तांचा संग केला तरी त्याचा फार मोठा लाभ आपल्याला प्राप्त होतो. एकदा नारद मुनींना प्रश्न पडला की भगवंता, एका भक्ताचा जर एका व्यक्तीला थोडासा संग झाला तर त्याचा काय लाभ होतो? एखाद्या भक्ताला जर एखाद्या व्यक्तीला भक्ताचा संग झाला तर त्याचा काय लाभ होतो? भगवंत म्हणले, असं कर, तू भूतलावर जा आणि विचार की जो कोणी पहिला प्राणी मिळेल त्याला विचार की भक्तांचा संग केल्याने काय लाभ होतो. ते म्हणजे ठीक आहे. नारद विचार करत पृथ्वीवर आले. त्यांनी किडा रेंगताना पाहिला. नारद मुनींनी त्याला विचारलं, रे बाबा, एखाद्या जीवाने जर भक्तांचा संग केला तर त्याचा काय लाभ होतो? त्या किड्याने पाहिलं, त्यांच्याकडे मान वर केली आणि तत्क्षणी त्याने देह सोडला. नारद मुनींना कळलं की बाईने देह का सोडला. असो, ठीक आहे. नारद मुनी झालं असं काहीतरी. मग नारद मुनी पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, नुकतंच एक पोपट त्याने अंडी देऊन त्या अंड्यामध्ये एक पिल्लू जन्माला आलं होतं. नारद मुनींनी त्याला पाहिलं. नारद मुनी याला विचारलं. नारद मुनी त्याला विचारतात की बाबा रे, जर एखाद्या जीवाला थोड्या वेळासाठी भक्तांचा संग झाला तर काय लाभ होतो? त्या पोपटाच्या पिल्लाने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनी मान टाकली. नारद मुनी म्हणाले, तर अचंबित होते. मग नारद मुनी म्हणाले की आपण पुढे जायचं नाही, भगवंतांना भेटूया. भगवंताकडे गेले. भगवंत, हो, ज्याला मी विचारतो तो शरीर सोडतोय. नाही, नारद मुनी आता जा आणि आता विचारू नये. नारद मुनी जातात, बघतात एक गाईला वासुरू झाले. नारद मुनी त्याला विचारतात, रे बाबा, एखाद्या भक्ताला जर थोडा वेळ, एखाद्या जीवाला जर एखाद्या भक्ताचा थोडा वेळ संग झाला तर काय लाभ होतो? त्या वासराने नारद मुनीकडे पाहिलं आणि त्याने मान टाकले. नारद मुनी घाबरले. म्हणले, अरे बाप रे, आता काय खरं नाही, गो हत्येचं पातक लागल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ते भगवंताकडे गेले. भगवंतांना म्हणाले, भगवंता, जर तुम्हाला उत्तर द्यायचं नाही तर नका देऊ, पण अशी पातक तर माझ्याकडून घडवू नका. तर मग ते म्हणाले की नाही, आता तू जा आणि आता जो कोणी पहिला व्यक्ती तुला मिळेल त्याला तू तुझा प्रश्न विचार. पण आता तुम्ही पुन्हा भूतलावर आले. उतरतात एका राजवाड्यात पोहोचले आणि राजवाड्यामध्ये नुकताच राजाला मुलगा झाला होता आणि तो नारद मुनीच्या दर्शनास पडला. आता नारद मुनी म्हणाले, याला जर विचारलं आणि याचं काही बरं वाईट झालं तर राजा काही सोडणार नाही, पण भगवंताचा आदेश आहे. म्हणजे भीत नारद मुनीने त्याला विचारलं, अरे बाबा, एका जीवाला जर थोडा वेळ भक्तांचा संग झाला तर त्याचा काय लाभ होतो? आणि मग नारद मुनी भीत विचारलं, आहे गेला. त्या राजकुमाराने नारद मुनीकडे पाहिलं आणि म्हणाले, हे नारद मुनी, ज्याला थोडा वेळ जरी भक्ताचा संग प्राप्त झाला तर त्याचा काय लाभ होतो त्याचं उदाहरण मी आहे म्हणे. पहिलं मी एका किड्याच्या योनीमध्ये होतो. तिथं तुमचं दर्शन झालं, तुमची वाणी ऐकली. त्या संघामुळे मला पक्ष्याच्या रूपात जन्म मिळाला. तिथे मी पोपटाच्या रूपामध्ये जन्माला आलो. तिथे देखील मला तुमचा संघ मिळाला. आणि मग तिथे संघ मिळाल्यानंतर मी तिथून देह सोडला आणि गायीच्या वासराचा जन्म मला मिळाला. आणि मग त्या ठिकाणी तुमचं दर्शन झालं आणि मला आता राजाच्या घरामध्ये भक्ती करण्यासाठी इतकं सुंदर वातावरण आणि जन्म मला इथे मिळालेलं आहे, केवळ आणि केवळ तुमच्या संघामुळे. आणि इथे संघ मिळाल्यामुळे आता इथे मी माझ्या जीवनाची परिपूर्णता करू शकतो तुमच्या मार्गदर्शनाखाली. आणि म्हणून फार गरजेचं आहे
आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर भक्तांचा संग अनिवार्य आहे. आणि यासाठी प्रसिद्ध उदाहरण श्रीमद भागवत मध्ये आहे नारद मुनींचं जीवन चरित्र. नारद मुनी हे जे आहे अनेक उदाहरण आहेत शास्त्रामध्ये. सगळ्यात पहिलं उदाहरण आहे नारद मुनींचं स्वतःच. श्रीमद भागवतच्या प्रथम स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये येतं नारद मुनी हे एक दासी पुत्र होते. एका दासीचा पुत्र होते आणि ती जी दासी आहे चातुर्मास महिना सुरू होता. त्या चातुर्मासामध्ये हरे कृष्ण सगळ्या भक्तांना विनंती आहे की थोडं पुढे या. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम तर नारद मुनी दासी पुत्र होते आणि चातुर्मासा महिना सुरू असताना अनेक साधू संत त्यांच्या घरी आले. आणि मग दासी पुत्र असल्यामुळे त्यांच्या आईने विधवा होती ती. त्यांची आई विधवा होती आणि मग त्यांनी आपल्या मुलाला घेऊन नारद मुनी लहान नारद मुनी होते दासी पुत्र होते भक्ती वेदांतांची सेवा केली. त्यांना भोजन देणे त्यांचं उच्चिष्ट उचलणे त्यांचे चरण दाबणे. आणि मग ज्यावेळी 4 महिन्यानंतर हे सगळे साधू संत निघून गेले नारद मुनी पूर्वजन्मामध्ये आपल्या आई बरोबर राहत असताना कालांतराने त्यांच्या आईला सर्प चावला आणि तिचा मृत्यू झाला. बाळ पूर्वजन्मामध्ये असलेले दासीपुत्र त्यांना आठवलं की मी भक्ती वेदांतांची सेवा केली होती आणि ती सेवा करत असताना मी त्यांच्याकडून भगवंताबद्दल ऐकलं होतं. आता मी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. 5 वर्षाचे ते बालक जंगलामध्ये गेले भगवंताचं स्मरण केलं आणि त्या देहामध्ये भगवंताला त्यांचं दर्शन झालं. आणि मग भगवंतांनी त्यांना सांगितलं की पुढचा जन्म तुला माझा शुद्ध भक्त म्हणून नारद मुनींचा जन्म मिळेल. दासीपुत्र होते नारद मुनी झाले भक्तांच्या संगामुळे. इतकंच नव्हे नारद मुनी आणि मृगारीची श्रीमद भागवत आणि चैतन्य चरितामृत मध्ये इतकी सुंदर कथा येते की हा मृगारी हा इतका भयानक वृत्तीचा की प्राण्यांना अर्धमेल करून तडपडत ठेवण्याची त्याची वृत्ती. आणि त्याला त्याच्यामध्ये आनंद यायचा की हे जीव तडपतायत. आणि नारद मुनी एकदा जंगलामधून जात असताना त्याने पाहिलं की अरे रे हरिण आहे वाघ आहे ससे आहेत वेगवेगळे प्राणी आहेत आणि ते तडपतायत. नारद मुनींनी त्या मृगारीला बोलवलं. क्रूर मृगारी. नारद मुनींनी त्याला सांगितलं अरे यांना इतक्या कठोर वेदना देण्यापेक्षा यांना तू मारून टाक. नाहीतर हे पूर्वजन्मामध्ये जसे तडपतायत तसे तुला तडपल्याशिवाय राहणार नाही. आणि नारद मुनीने त्यांना एक स्वप्निक दृष्टांत दिला. ज्यावेळी मृगारीला कळालं की अरे मी काहीतरी चुकीचं करतोय मृगारीच्या जीवनामध्ये साधूंच्या संगामुळे परिवर्तन आलं. किती परिवर्तन व्हावं. नारद मुनीने त्यांनी विचारलं नारद मुनी आता मी काय करू. त्याने सांगितलं तुझं धनुष्य तोड आणि भगवंताचं भजन कर. ते भगवंताचे भजन करू लागले. काही कालावधीनंतर नारद मुनी आणि पर्वत मुनी त्याला भेटण्यासाठी या जंगलाच्या दिशेने गेले. जसं नारद मुनी आणि पर्वत मुनींना या मृगारीने पाहिलं जो आधी प्राण्यांना अर्धमेला करून सोडायचा तो त्यांना बघून पळू लागला पण मध्ये मध्येच थांबू लागला. पुन्हा हळूहळू चालू लागला परत पळू लागला परत चालू लागला मध्येच उंच उडी मारू लागला. आणि मग ज्यावेळी नारद मुनी आणि पर्वत मुनी जवळ पोहोचला
तर दोघांनाही आश्चर्य झालं की तू इतक्या असा कसा नीट चालत ये, पळत ये, मध्येच थांबवतो, मध्येच उडी मारतो, असा का आलास? त्यावेळी मृगाने सांगितलं, गुरुदेव या जंगलामध्ये अनेक छोट्या छोट्या मुंग्या होत्या, त्या माझ्या पायाने मरू नये म्हणून मी असा कधी कधी थांबत होतो, कधी कधी उडी मारून येत होतो. हे आहे साधूंच्या संघाचं परिवर्तन. हे तर शास्त्रातल्या गोष्टी झाल्या. या 50 वर्षापूर्वी जगद्गुरु श्रील प्रभुपाद एक साधू खिशामध्ये फक्त आणि फक्त 40 रुपये, 2 हार्ट अटॅक आलेले, वय वर्ष 70, तरी देखील गुरुच्या आज्ञेला घेऊन स्वामी प्रभुपाद 7 समुद्राच्या पलीकडे गेले आणि तिथे त्या लोकांना आपला सनातन धर्म काय, भगवद्गीता काय, भागवतम काय, शरीर नाही आपण आत्मा आहोत हे त्यांना समजावून सांगितलं. आणि त्यांचं परिवर्तन किती झालं? जगद्गुरु श्रील प्रभुपाद 1972 ची घटना. स्वामी प्रभुपाद मायापूरमध्ये होते कलकत्त्याला आणि सकाळचा प्रसाद घेतला. प्रसादामध्ये मायापूर म्हणल्यावर कलकत्ता रसगुल्ला फेमस. स्वामी प्रभुपादाने रसगुल्ला खाल्ला आणि रसगुल्ला खात असताना त्याचा ज्यूस तिथल्या टेबलावरती सांगितला. प्रभुपादाने ब्रेकफास्ट करून निघून गेले. त्यांचे जो पर्सनल सर्वंट होते शुद्धकीर्ती प्रभू, ते काही कामात असल्यामुळे ते काही टेबल पुसायला आले नाही. थोड्या वेळाने प्रभुपाद काही त्यांना भेटायला आलेले मोठे मोठे वैज्ञानिक, मोठे मोठे पत्रकार त्यांच्याशी चर्चा करत होते त्याच खोलीमध्ये बाजूला. आणि मग शुद्धकीर्ती प्रभू आले. त्यांनी पाहिलं की जो रस टेबलावरती पडला होता त्याला मुंग्या चिकटल्या होत्या. मुंग्या चिकटल्या होत्या. मध्ये काय करू लागले? फुकू लागले, मुंग्या मरू नये म्हणून. तो टेबल उलटा केल्यानंतर ठोकू लागले, मुंग्या खाली पडतील म्हणून. प्रभुपाद म्हणले, लेट सी, जे जन्मता हाडांच्या पावडरीचं दूध पिऊन वाढतात, जे गायींचं मांस खात होते, आज भक्तीची महिमा किती आहे हे मुंगीलाही मरू न देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे आहे परिवर्तन. आज पूर्ण जगाच्या पाठीवरती या संस्थेची जवळजवळ 700 मंदिर आहेत जी गीता आणि भागवताचा प्रचार करतात. हे कशामुळे शक्य आहे? केवळ एका साधूच्या संघामुळे. म्हणजे शास्त्राचं उदाहरण आहे, प्रॅक्टिकल उदाहरण आहे साधूच्या संघाचं. तर म्हणून फार गरजेचं आपल्याला साधूंचा संघ करणं, साधूंच्या संघामध्ये येणं. साधू म्हणजे काय? कृष्ण भावना भाविक मनुष्य. साधू म्हणजे असं नव्हे की त्याने लाल कपडे घातलेले आहेत, दाढी वाढवलेले आहे, जटा वाढवलेल्या आहेत. नाही, साधू म्हणजे केवळ एक गोष्ट, तो सांगतो भगवान कृष्ण हे भगवंत आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे आणि त्यांच्यावर प्रेम कसं करावं, त्यांची भक्ती कशी करावी हे जे सांगतात त्यांना साधू म्हटलेलं आहे भगवद्गीतेनुसार. तर हा तिसरा विषय. मग आता आपल्याकडे महत्वाचा विषय की साधूंचा संघ कशा प्रकारे आपण केला पाहिजे. कारण साधूंच्या संघामध्ये जर आपण गेलो आणि योग्य प्रकारचा संघ नाही केला, योग्य चेतनेत संघ नाही केला तर परिवर्तन शक्य नाही. आणि जसं आपण ऐकलं रामायणामध्ये, महाभारतामध्ये साधूंचा संघ केल्यानंतर जसे मृगारीने साधूंचा संघ केला, त्यांनी जे आदेश दिले, नारद मुनीने सांगितलं की जो धनुष्य आहे ना तो तोडून टाक, त्याने तोडून दिला. वाल्मिकी ऋषींचं उदाहरण आहे वाल्या कोळी. आपण लहानपणी चौथीमध्ये आम्ही ऐकत होतो. वाल्या कोळी, रत्नाकर डाकू, एक व्यक्तीला मारलं की एक खडा रांजणामध्ये टाकायचा. 7 माठ भरले होते. नारद मुनी पोहोचले. नारद मुनीने विचारलं कशाला पाप करतो? ते म्हणे माझ्या पत्नीसाठी, मुलांसाठी, आई वडिलांसाठी करतो. ते म्हणे अरे तुझ्या पापात ते सहभागी होणार नाही. नाही का नाही होणार? बघ विचारून आला, कोणी पापात सहभागी व्हायला तयार नाही.
आणि मग नारद मुनी म्हणे की गुरुदेव आता तुम्ही सांगा मी काय करू. ते म्हणे इथे बस आणि राम नावाचा जप कर. ते म्हणे मरा मरा मरा, राम येत नाही. अरे काही चिंता नाही, मरा मरा म्हणून. रत्नाकर काय म्हणू लागला, राम 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 राम. मराचा राम झाला. म्हणून साधूंच्या संघामध्ये आल्यानंतर देखील आपण काय केलं पाहिजे. आपण साधूकडे कशासाठी जातो, आपली व्यथा सांगायला. जसं मी नेहमी सांगतो, एकदा मी धुळ्यावरून शिरपूरला किंवा नाशिकवरून नाही धुळ्यावरून शिरपूरला चाललो. बस स्टँडवर उभा होतो, फार वर्षापूर्वीची गोष्ट. आणि उभा असताना एक महिला माझ्याकडे बघू लागली. मी म्हणलं बापरे आता काय समस्या आहे. सारखी बघू लागली. आणि मग ठीक आहे, मग माझी बस आली, मी बसमध्ये चढलो आणि त्याही माताजी बसमध्ये चढल्या. म्हणलं आता करायचं काय. मग मी आपली खिडकीची सीट होती खाली पकडली, भगवंताला प्रार्थना करत होतो की बाबा आजूबाजूला बसलं तर चालेल, नाही तर 1-1.5 तास काहीतरी प्रश्न विचारत बसायच्या. आल्या नेमक्या माझ्या बाजूलाच बसल्या. आणि मग बस सुरू झाली, धुळे सोडलं. 5-10 मिनिटं झाल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, महाराज कुठून. मी म्हणलं नाशिकवरून. त्र्यंबकेश्वरचे का. नाही म्हणलं मी त्र्यंबकेश्वरचा नाही आहे, मी नाशिकचा आहे आणि इकडे शिरपूरला प्रचाराला चाललो. मग मला म्हणे महाराज एक प्रश्न विचारू का. म्हणलं मगाचपासून मला वाटत होतं काहीतरी प्रश्न असणार. काय प्रश्न आहे तुमचा, विचार. म्हणजे महाराज हात बघता का तुम्ही. अनेक